नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 22 एप्रिलला काश्मीरमधील बैसरण व्हॅली इथे असणाऱ्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानातील या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या TRF या दहशतवादी संघटनाविरोधात काही पुरावे मांडले आणि त्यानंतर लागलीच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव हा वाढत गेला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानची राजकीय आणि आर्थिक पातळीवरती कोंडी करायला सुरुवात केली. पाकिस्तान सोबत असणारी आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद केली. सिंधू करार रद्द केला. त्यानंतर विजा सेवा रद्द केली. पाकिस्तानची जी जहाजं भारतीय बंदरावरती येत होती त्यांना सुद्धा आता भारताने पूर्णपणे बंदी घातलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उद्या म्हणजेच 7 मेला आपल्याकडे 16 स्पेसिफिक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल सुद्धा केलं जाणार आहे. आता या मॉक ड्रिलचा हेतू काय, तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर जी चर्चा सुरू आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध होऊ शकतं, या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती त्या परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे, लोकांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, थोडक्यात काय तर नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हे मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे. हे सगळं एकीकडे होत असताना दुसरीकडे अशी चर्चा सुरू आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होऊ शकतं. बरं, आता हे युद्ध होणार, झालं पाहिजे नाही झालं पाहिजे हे म्हणणारे सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. एका मतप्रवाहाचं म्हणणं काय आहे तर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचं कंबरड मोडण्यासाठी काहीही करून आता भारत पाकिस्तान युद्ध व्हायलाच पाहिजे, तर आणि तरच पाकिस्तानमधील जे दहशतवादी आहे त्यांचं कंबरड मोडलं जाईल. पण दुसरीकडे असंही म्हणणारे मतप्रवाह आहेत, जर युद्ध झालं तर ते आपल्याला परवडेल का? जर हे युद्ध झालं, भले ते पाकिस्तानशी होत असलं, पाकिस्तानचं कंबरड मोडण्यासाठी हे युद्ध होत असलं तरी सुद्धा तिथे भारत सुद्धा इन्व्हॉल्व असणार आहे आणि या युद्धामध्ये जितकी हानी पाकिस्तानची होऊ शकते कदाचित त्यापेक्षा कमी किंवा तितकी सुद्धा भारताची होऊ शकते. मग यामध्ये आर्थिक असू शकते किंवा जीवितहानी सुद्धा असू शकते. मग अशा वेळी हे युद्ध भारताला परवडणार आहे का? एकूणच हे युद्धच परवडणार आहे का? या दोन्ही मतप्रवाहांबद्दल थोडक्यात चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत माझे सहकारी कैलास देसाई. यांचा या विषयावरचा अभ्यास आहे आणि आपण त्यांच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत. 2 मतप्रवाह आहेत. एकाला वाटतंय की पाकिस्तानचं कंबरड मोडण्यासाठी हे युद्ध व्हायलाच पाहिजे काहीही करून. दुसऱ्यांचं म्हणणं आहे की युद्ध, खरंच युद्धाची गरज आहे का? युद्ध झालं तर ते परवडेल का? या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर निश्चितपणे आपल्या भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढलेला आहे आणि देशामध्ये विशेषतः सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आता एक चर्चा सुरू झालेली आहे की भारतानं आता पाकिस्तानवरती हल्ला करायला पाहिजे आणि पाकिस्तानला आता एकदा धडा शिकवायला पाहिजे, इंगा दाखवायला पाहिजे. अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आपल्याला जनतेमध्ये, सामान्य जनतेमध्ये दिसतोय आणि ज्याला पाकिस्तानच्या या दहशतवादी कृत्यांविषयी प्रचंड राग आहे. त्यामुळं असा एक प्रवाह आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे युद्ध झालं तर ते आपल्या देशाला परवडेल का अशा पद्धतीचा विचार करणारं सुद्धा एक वर्ग नक्कीच आहे. आणि आपल्याला या विषयाकडे पाहताना एक म्हणजे सरकारची या दृष्टीने असलेली भूमिका सुद्धा विचारात घ्यावी लागेल की सरकार म्हणून उद्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या म्हटलं तरी सुद्धा विविध यंत्रणांवरती युद्धाच्या काळामध्ये येणारा ताण सुद्धा सरकारला विचारात घ्यावा लागतो आणि निर्णय प्रक्रिया राबवत असताना त्या पद्धतीनं सरकारला सुद्धा या सर्वच गोष्टींवरती अतिशय सखोलपणे विचार करावा लागतो. युद्धाच्या बाबतीत युद्धाचे चांगले परिणाम म्हणू किंवा युद्धाच्या बाबतीत लोकांची भूमिका जर आपण पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की लोकांना, सामान्य नागरिकांना काय वाटते की आज या पाकिस्ताननं सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घातल्यामुळं या दहशतवादाचं कंबरडं मोडलं पाहिजे आणि त्यासाठी पाकिस्तानवरती हल्ला केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानवरती हल्ला केल्यानंतर किंवा एक युद्ध पुकारल्यानंतर आपल्याला पाकव्याप्त काश्मीर हे सुद्धा आपल्याला ताब्यात घेता येऊ शकतं आणि POK असेल किंवा आझाद काश्मीर ज्याला म्हटलं जातं ते एक भळभळती जखम आहे आपल्या भारतासाठी आणि अनेक वर्षांपासूनचा अगदी भाजपासारख्या पक्षांचा सुद्धा एक स्वप्न राहिलेलं आहे की पाकव्याप्त काश्मीर आपण ताब्यात घेतलं पाहिजे. भाजपचा एक अजेंडा होता की 370 कलम जे होतं ते हटवायचं, 35A कलम आहे ते हटवायचं आणि भाजपनं त्या दृष्टीनं अत्यंत ताकदीनं पावलं टाकली आणि ते करून सुद्धा दाखवलं. मात्र पाकव्याप्त काश्मीरसारखा हा जो भूभाग आहे भारताचा, जो
पाठीमागच्या 2 युद्धांमध्ये आपल्यापासून गेला. म्हणजे 1947ला जे युद्ध झालं भारत पाकिस्तान, त्याच्यामध्ये हा पाकव्याप्त काश्मीर हा भाग त्यावेळच्या हल्लेखोरांनी किंवा टोळ्यांनी आपल्यापासून बळकावून घेतला. तो भाग आता पुन्हा एकदा मिळवण्याची संधी या भारत पाकिस्तान युद्ध झालं तर आता निश्चितपणे येईल, अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आहे. आणि पाकिस्तानला आता धडा शिकवायचा असेल तर आपण नक्कीच ह्या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानला ताकदीनं इंगा दाखवायला पाहिजे आता, अशा पद्धतीचा एक प्रवाह आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र एक विचार करणारा वर्ग सुद्धा देशामध्ये आपल्या आहे, जो शांतताप्रिय आहे, की आपल्या देशाला युद्ध परवडेल का. कारण भारत आणि पाकिस्तान हे तसे आता अण्वस्त्रधारी देश आहेत. दोन्ही देशांजवळ अणुबॉम्ब आहेत. उद्या हल्ला झाला, एका देशानं दुसऱ्या देशावरती जर काही अण्वस्त्रानं हल्ला केला, मिसाईल टाकलं, तर दुसरा देशही त्या पद्धतीने प्रत्यहल्ला करू शकतो. आणि याच्यामध्ये होणारं जे संभाव्य आर्थिक नुकसान असेल, सामाजिक नुकसान असेल, पर्यावरणाचं नुकसान असेल, आणि यासोबतच जे काय सगळ्या देशातलं जनजीवन विस्कळीत होणार आहे, याच्यावरती सुद्धा या लोकांनी ह्या वर्ग विचार करतोय. आणि तो पुन्हा प्रश्न विचारतोय की हे युद्ध खरंच देशाला परवडणार आहे का. आणि याच्यामध्ये आपण नक्कीच एक गोष्ट म्हणू शकतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होतं युद्धाच्या काळामध्ये. ज्यावेळी आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचं उदाहरण घेतलं, हिरोशिमा नागासाकी सारख्या शहरांवरती ज्यावेळी अणुबॉम्ब टाकण्यात आले, त्यावेळी त्या शहरं अक्षरशः बेचिराख झालेली होती आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं, विकास दर घसरतो. आपला भारत देश हा विकसनशील देश आहे, त्यामुळे त्याचा विकास दर घसरणं हे आज लोकांच्या दृष्टीनं सुद्धा तसं अत्यंत चुकीचं ठरणार आहे. आणि लोकांच्या अपेक्षा असतात सरकारकडून विशेषतः की पायाभूत सुविधा, मूलभूत ज्या सुविधा असतात, आरोग्य असेल, शिक्षण असेल, याच्यावरती सरकारनं खर्च केला पाहिजे. लोकांच्या सोयीसुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यांचा विकास झाला पाहिजे, असं एक लोकांचं सरकारकडून अपेक्षा असते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमध्ये होतं काय की या सगळ्या विकास योजना असतील, विकास कामं असतील, पायाभूत सुविधा असतील, याच्यावरचा जो निधी खर्च होणारा असतो तो युद्धाच्या परिस्थितीमध्ये सगळ्या ह्या युद्धाच्या कारवायांमध्ये वळीत करावा लागतो, शिफ्ट करावा लागतो. आणि त्यामुळे या सर्व विकास कामांवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यासोबतच युद्धाचे दुसरेही परिणाम आपल्याला दिसून येतात की इंधनाची दरवाढ होते, महागाई वाढत असते, उद्योगधंद्यांवरती परिणाम होतो. आणि ह्याचा एक परिणाम म्हणजे आपल्या देशात जी येणारी परकीय गुंतवणूक असते ही सुद्धा कमी होत असते. इतर देशांचं ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती आपण पाहतो, आता रशिया आणि युक्रेन याच्यामध्ये युद्ध सुरू आहे, तर आज युक्रेनमध्ये परकीय गुंतवणूक जाणार आहे का, तर नाही जाणार. म्हणूनच भारतासारख्या देशाला सुद्धा परकीय गुंतवणुकीचा फार मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो, त्याच्यामधून रोजगार निर्मिती होत असते. आणि परकीय गुंतवणूक जर थांबली तर इथं बेरोजगारीचं, बेकारीचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि त्यालाच अनुषंगानं मग गरिबी वाढेल, आर्थिक मंदी देशामध्ये येईल, अशा पद्धतीची सुद्धा भीती निर्माण होते. दुसऱ्या बाजूला युद्धाचे काही सामाजिक परिणाम असतात, नुकसान असतं सामाजिक पातळीवरती. उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असते. आपले जे अत्यंत मौल्यवान सैनिक असतात, जे आपल्या देशासाठी रात्रंदिवस उभे असतात सीमेवरती, त्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सैनिक शहीद होतात. म्हणजे आता परवा दहशतवादी हल्ला झाला, 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर ते आपल्याला बघवत नव्हतं अक्षरशः. आणि अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात सैनिकांचे मृत्यू होऊ शकतात आणि ते नुकसान आपल्याला जवान शहीद होऊ शकतात. आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये दुसरी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की मोठ्या प्रमाणामध्ये सीमेवरती स्थलांतर करावं लागतं. आणि स्थलांतर केल्यामुळं तिथले वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. स्थलांतरित लोकांचे प्रश्न असतात, त्यातून सामाजिक तणाव निर्माण होतात, लोक भयभीत होत असतात युद्धजन्य परिस्थितीमध्ये. त्यामुळं युद्धाचे नुकसान जे आहे ना ते बहुपदरी आहे. फक्त सामाजिक आणि आर्थिक नुकसान होत आहे असं नाही, तर पर्यावरणाचं सुद्धा नुकसान होतं. जिथं युद्ध होतात, जिथं अण्वस्त्रांचा वापर जर झाला तर त्या अक्षरशः जमिनीचं, त्या मातीच्या नुकसानापासून जैवविविधतेचं नुकसान होतं. तुमच्या जे काय प्राणीमात्रा असतात किंवा जे काय प्राणी पक्षी असतात ह्यांचं नुकसान होतं. आणि सर्वच नैसर्गिक संसाधनं असतात ही प्रदूषित होतात, त्यांचं सुद्धा नुकसान होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ज्यावेळी तेलाचं ज्यावेळी टाक्या फोडल्या जायच्या समुद्रावरती आणि अक्षरशः समुद्र सगळा पेटवून दिल्यासारखं वातावरण असायचं, त्यामुळे प्रचंड प्रमाणात समुद्रातल्या जैवविविधतेचं सुद्धा त्या काळात नुकसान झालेलं होतं. त्यामुळे हे नुकसान जे युद्धाचं आहे ते बहुपदरी असतं. आणि जी पाठीमागं युद्ध जी झाली भारत आणि पाकिस्तानमध्ये, म्हणजे 1965ला झालं
आणि त्यापूर्वी 71ला सुद्धा त्यानंतर झालेलं युद्ध. तर ह्या युद्धामध्ये सुद्धा आपल्या देशाला नुकसान सहन करावं लागलेलं होतं आणि 1962च्या भारत चीन युद्धाचा सुद्धा आपल्या देशाच्या पाठीमागं एक अनुभव आहे. त्यामुळे लोक असं अनेक जण म्हणत असतात की ह्या पाकिस्तानचं जे आता वाटोळं ऑलरेडी झालेलं आहे. पाकिस्तानची आजची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानजवळ युद्धाभ्यास करण्यासाठी लागणारे पैसेसुद्धा नाहीत. म्हणजे जे रोज त्यांना 4 अब्ज रुपये लागतात असं म्हटलं जाते की तेवढे पैसेसुद्धा नाहीत. पाकिस्तान हा भिकेकंगाल झालेला आहे, तो दिवाळखोरीत निघालेला आहे. तो जगातील विविध देशांकडे आता मदतीसाठी याचना करायला लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीत या दिवाळखोरीत लागलेल्या पूर्णपणे वाटोळं झालेल्या पाकिस्तानच्या नादाला लागून भारतानं आपलं नुकसान करून घेऊ नये. भारताची आर्थिक घडी आज चांगली आहे आणि आपल्याला आर्थिक विकास दर चांगल्या पद्धतीने येत्या काळात गाठायचा असेल, आर्थिक स्थैर्य आणि ह्या आर्थिक विकासाच्या बाबतीवरची भारतातली येत्या काळातली उद्दिष्ट अत्यंत चांगल्या पद्धतीची आहेत आणि ही उद्दिष्ट जर गाठायची असतील तर या दिवाळखोरीत गेलेल्या पाकिस्तानच्या नादाला लागू नये आणि भारतानं शांततेचा पर्याय आणि चर्चेच्या मार्गानं यात मार्ग काढावा आणि पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरून अत्यंत कडक निर्बंध घालावेत, त्यांच्यावरती दबाव आणावा आणि युद्धाची परिस्थिती मात्र टाळावी, अशा पद्धतीचा एक दुसरा मतप्रवाह आहे. त्यामुळे आपल्याला देशामध्ये आज अक्षरशः फरक दिसतात लोकांच्या मतांमध्ये सुद्धा. दोन गट तयार झालेले आहेत. एका गटाला वाटतंय खरंच की आता ह्या पाकिस्तानवरती हल्ला झाला पाहिजे आणि पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच पाहिजे आणि दुसरा एक मतप्रवाह असा आहे की त्याला असं वाटतंय की थोडे भारतानं आपल्याला हे युद्ध सगळं परवडणार आहे का ह्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. शेवटी आपली हानी होणार आहे. त्यामुळं आता शेवटी सरकार ह्याच्यावरती निर्णय काय घेतं हे आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला लागेल. नक्कीच कैलास, आपण बघितलं की जर हे युद्ध झालं तर ते आपल्याला परवडू शकणार आहे का? भले पाकिस्तानची सुद्धा तितकीच हानी होणार आहे, पण त्याबरोबर आपले सुद्धा जवान आहेत जे सीमेवरती लढत आहेत आणि त्यांचे सुद्धा शहीद होण्याचे चान्सेस तितकेच जास्त असतात. तर आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. आपण ऑलरेडी 26 पर्यटक जे आपल्याकडचे आहेत ते गमावलेले आहेत, आणखीन आपल्याला गमवायचे नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी आता हे असे 2 मतप्रवाह तयार होताना आपल्याला दिसतात. बाकी तुमचं काय म्हणणं आहे? जर भविष्यामध्ये युद्ध झालं तर ते युद्ध भारताला परवडेल का? आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे युद्ध व्हायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेषभरी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.